नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. विचार करा, शेकडो वर्षांपासून एक मोठं रहस्य अंधारात लपलेलं आहे. असं रहस्य ज्याच्यावरून रोज हजारो लोक चालत जातात, पण कोणालाच त्याच्याबद्दल काहीही माहिती नसते. तब्बल 65 फूट खोल, एकदम अंधाऱ्या आणि थंड पाण्याच्या तळाशी, जिथे सामान्य माणसाला जाण्यास सक्त मनाई आहे, तिथे अनेक वर्षांपासून कुणाची तरी वाट पाहिली जात होती. आणि अचानक एक दिवस कुंडातील पाणी बाहेर काढलं जातं, खालचा गाळ आणि चिखल साफ केली जाते, आणि जे दृश्य समोर येते ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. साक्षात ज्यांच्या पुढे सगळे हात जोडतात त्या महादेवांचे एक जुनं रूप जगासमोर येते. होय, आपण बोलत आहोत महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक आश्चर्यकारक शोधाबाबत. त्र्यंबकेश्वरच्या अमृत कुंडातून नुकतंच 240 वर्षाहून अधिक जुनं शिवलिंग सापडलं आहे. पण प्रश्न असा आहे की हे शिवलिंग तिथं आलं कसं? हे कोणी लपवलं होतं की मुद्दामून तिथे ठेवलं गेलं होतं? काय आहे या मागची खरी गोष्ट? चला तर मग आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्या शेकडो वर्षामागे घेऊन जाणार आहे. ही फक्त एक बातमी नाही, तर इतिहास आणि भक्तांचा असा संगम आहे जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नाशिक पासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर हिरवागार ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं एक अतिशय पवित्र देवस्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर. याच पर्वतावरून आपली गोदावरी नदी उगम पावते. त्र्यंबक या नावाचा अर्थच मुळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा संगम असा होतो. संपूर्ण भारतात फक्त इथेच तुम्हाला एकाच शिवलिंगामध्ये या तिन्ही देवांचे दर्शन घडते. अशा या त्र्यंबकेश्वर मंदिरात रोज हजारो भाविक येतात, दर्शन घेतात. पण या मंदिराच्या आत असणाऱ्या एका विशेष पाण्याच्या कुंडाच्या तळाशी काय लपले याचा विचारही कुणाच्या मनात आला नसेल. अमृत कुंड म्हणजे नेमकं काय? या मंदिराच्या आतमध्ये एक खूप जुनं आणि पवित्र मानलं जाणारं कुंड आहे. या कुंडाचं नाव आहे अमृत कुंड. काही लोक याला अमृत वर्षिणी असेही म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्र्यंबकेश्वर मध्ये तर कृष्णवर्त कुंड प्रसिद्ध आहे, जिथे लोक अंघोळ करतात. मग हे अमृत कुंड काय आहे? मित्रांनो, कृष्णवर्त कुंड हे मंदिराच्या बाहेर आहे, पण अमृत कुंड हे थेट मंदिराच्या आतमध्ये कडक सुरक्षित आहे. या कुंडाची खोली तब्बल 65 फूट इतकी खोल आहे. हे कुंड सामान्य लोकांसाठी पूर्णपणे बंद असते. इथे जायला कोणालाही परवानगी नाही का? कारण या कुंडातील अत्यंत शुद्ध पाण्याचा वापर त्र्यंबकेश्वर महादेवाला रोज आंघोळ करण्यासाठी आणि पूजेसाठी केला जातो. म्हणजेच ज्या पाण्याने देवांची पूजा होते ते पाणी याच अमृत कुंडातून येते. साफसफाईची मोहीम आणि तो अंगावर आणणारा क्षण. काही दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाने ASI जुन्या वास्तूची काळजी घेणारे सरकारी विभाग या ऐतिहासिक कुंडाच्या साफसफाईचे काम हाती घेते. गेले अनेक वर्षे या कुंडाच्या तळाशी भरपूर गाळ आणि चिखल साचला होता. हे कुंड पेशव्यांच्या काळात बांधलेले असल्याने ते खूप महत्वाचे होते. त्यामुळे हे काम अतिशय काळजीपूर्वक सुरू करण्यात आले. मोठ्या मशिनी लावून कुंडातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जसजसे पाणी कमी होऊ लागले तसतशी कुंडाची 65 फूट खोली आणखीनच भीतीदायक वाटू लागली. पाणी पूर्णपणे संपल्यानंतर कामगारांनी कुंडाच्या तळाशी असलेल्या चिखल काढायला सुरुवात केली. काम सुरू असतानाच फावड्याचा आवाज एका विशिष्ट ठिकाणी बदलला. जणू काही ते एखाद्या दगडावर आढळले. चिखल बाजूला करताच तिथे काळ्या रंगाचा एक गुळगुळीत दगड दिसू लागला. कामगारांनी हाताने तिथली माती हळूहळू बाजू केली आणि जे समोर आले ते पाहून सर्वांचेच डोळे मोठे झाले. तिथे एक अतिशय सुंदर, जुने आणि एका सलग दगडातून कोरलेले शिवलिंग बसलेले होते. विचार करा, त्या वेळचा 65 फूट खड्डा, आजूबाजूला जुन्या काळातील मोठ्या भिंती, वर फक्त आकाशाचा थोडासा भाग आणि पायाखाली शेकडो वर्षांपासून चिखलात लपलेली साक्षात महादेवांची शिवलिंग. हे दृश्य इतके सुंदर आणि भारी होते की पाहणारे सर्वजण तिथेच नतमस्तक झाले.
ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मंदिराचे लोक, अधिकारी आणि पोलीस लगेचच तिथे जमा झाले. हे शिवलिंग तिथे आलं कुठून आणि ती किती जुनं आहे? आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की हे शिवलिंग तिथे आलंय कसं? इतिहासाची पुस्तके वाचली तर आपल्याला समजते की आपण जे भव्य त्र्यंबकेश्वर मंदिर पाहतो ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1765 ते 1783 या काळात पुन्हा बांधले होते. हे काम पूर्ण होण्यास तब्बल 31 वर्ष लागली होती. हे अमृतकुंड सुद्धा याच काळात बांधले गेले असावे. जर हे शिवलिंग पेशव्यांच्या काळात या कुंडात ठेवले असले तर ते कमीत कमी 240 वर्षे जुने आहे. पण इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मते ही गोष्ट याहूनही खूप जुनी असू शकते. 1680 मध्ये मोगल राजा औरंगजेबाच्या सैन्याने त्र्यंबकेश्वर मंदिरावर हल्ला करून जुने मंदिर पाडले होते. त्या भयंकर हल्ल्याच्या वेळी देवांची मूर्ती आणि शिवलिंग वाचवण्यासाठी ते सुरक्षित जागे लपवले गेले होते. जर हे शिवलिंग त्या काळातील जुन्या मंदिराचा भाग असेल आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी ते कुंडाच्या तळाशी लपवून ठेवले असेल तर मित्रांनो, हे शिवलिंग तब्बल 335 वर्षांपेक्षाही जास्त जुने असू शकते. विचार करा, ज्या काळात परकीय शत्रू आपली मंदिरे तोडण्यासाठी आले होते तेव्हा आपल्या पूर्वजांनी देवांचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. कदाचित एखाद्या खऱ्या शिवभक्ताने महादेवांचे हे रूप सुरक्षित राहावे म्हणून अंधाऱ्या रात्री जीवाची पर्वा न करता 65 फूट खोल या कुंडात उतरून ते शिवलिंग तिथे लपवून ठेवले असावे. आणि आज शेकडो वर्षांनंतर तोच महादेव पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. लोकांच्या गोष्टी खऱ्या ठरल्या. तिथल्या स्थानिक लोकांमध्ये या शिवलिंगाबाबत अनेक जुन्या गोष्टी सांगितल्या जातात. पिढ्यानपिढ्या लोकांच्या लक्षात एक पुसटशी आठवण होती की अमृतकुंडाच्या तळाशी कुठेतरी एक शिवलिंग आहे, पण ते कोणीही स्वतः पाहिले नव्हते. आजपर्यंत ही फक्त एक ऐकीव गोष्ट वाटायची, पण जेव्हा खरोखरच कुंडाचा चिखल काढला गेला तेव्हा ही गोष्ट खरी ठरली. आपले आजोबा पणजोबा ज्या गोष्टी सांगत होत्या त्या खोट्या नव्हत्या हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? हे शिवलिंग मिळणे हा फक्त एक जुना शोध नाही, तर हा आपल्या भक्तीचा एक मोठा पुरावा आहे. आजची आधुनिक विज्ञान हे शिवलिंग नक्कीच किती वर्षाचं आहे हे सांगू शकेल, पण एका खऱ्या भक्तांसाठी हा कुठलाही विज्ञानापेक्षा मोठा चमत्कार आहे. अमृतकुंडाची बांधणी सुद्धा किती भारी केली होती हे यातून समजते. आपल्या पूर्वजांना पाण्याचे व्यवस्थापन किती छान जमत होते हे या 65 फूट खोल कुंडाकडे पाहून समजते. वर्षानुवर्षे या कुंडातील पाणी कधीही संपत नाही आणि याच अथांग पाण्याच्या खाली शांतपणे बसलेले हे शिवलिंग आपल्याला एक मोठा संदेश देतो. वेळ कितीही बदलली, कितीही संकटे आली तरीही सत्य आणि भक्ती कधीच संपत नाही. ही फक्त काही काळासाठी लपून राहते आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा एकदा सर्वांसमोर येते. जेव्हा हे शिवलिंग समोर आले तेव्हा संपूर्ण मंदिर परिसरात एक वेगळाच आनंद पसरला होता. हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भलेही सामान्य लोकांना प्रत्यक्ष त्या कुंडात उतरून दर्शन घेता येत नसेल, पण त्यांचे फोटो आणि व्हिडिओज आज संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होत आहेत. आज आपण किती नशीबवान आहोत की शेकडो वर्षानंतर समोर आलेले हे देवाचे रूप आपण घर बसल्या पाहू शकतोय. मित्रांनो, आपण 21व्या शतकात आहोत. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण जेव्हा जमिनीच्या खालून असा एखादा शेकडो वर्ष जुना इतिहास समोर येतो तेव्हा आपली मान आपोआप आदराने झुकते. हे शिवलिंग आपल्याला आपल्या जुन्या आणि महान इतिहासाची आठवण करून देते. तुम्हाला काय वाटते? हे शिवलिंग कोणी आणि का लपवले असेल की ते तिथे आधीपासूनच होते? तुम्हाला या चमत्काराबद्दल काय वाटते हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या मनात जर महादेवांबद्दल थोडी जरी श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपला हा महान इतिहास आणि ही भारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर आणि तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करावा लागेल. अशीच भारी
खऱ्या ऐतिहासिक गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा. हर हर महादेव.